हा मोठा उत्सव साजरा करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी तालुक्यातील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला। माझ्यासोबत आहेत त्या शाळेतील शिक्षक। मिरवणूक आहे ती विसर्जनाची मिरवणूक आहे, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत। काल कोणकोणते कार्यक्रम झाले शाळेमध्ये, कशा प्रकारे हा शारदोत्सव संपन्न झाला आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत कळसुलकर शाळेचे शिक्षक। काय सांगाल, काय काल कोणकोणते कार्यक्रम झाले आणि कसं आगमन झालं देवीचं? सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची आमची प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमची एकमेव अशा प्रकारची शाळा आहे की शारदा देवीच्या निमित्तानं 3 दिवस हा भरगच्च असा प्रकारचा कार्यक्रम होतो। आणि शारदा देवीच्या या निमित्तानंच आमच्या बालकलाकारांना व विद्यार्थ्यांना एक वेगळ्या अशा प्रकारचा एक कार्यक्रम कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम घेतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर आणि आज 12 ऑक्टोबर म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्ही काय करतो की संपूर्ण सावंतवाडी शहरातून अशा प्रकारचं हे विसर्जन आमचं हे होतं। आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाचं असं जे आहे ते म्हणजे आमचं लेझिम पथक। लेझिम पथक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर संपूर्ण सावंतवाडीमध्ये आज हजारो लोक या विसर्जनाच्या सोहळ्यासाठी येतात। आणि विशेष म्हणजे आमची जी प्राथमिक शाळा आहे 1ली ते 4थी, त्याचबरोबर आमचं 5वी ते 10वी जे माध्यमिक शाळा आहे आणि 11-12वी IB सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, जवळजवळ 1500 ते 1600 आमचे विद्यार्थी आहेत। आणि त्याचबरोबर एवढे पालक म्हणजे 5 ते 6 हजार एवढे विसर्जनासाठी आमचे हे या ठिकाणी या सहभागी होत असतात। त्यानंतर पथनाट्य आहे, जे पर्यावरणाचे फार मोठी एक जे समस्या असते ही विद्यार्थी आधी छोटे छोटे कलाकार याच्यातून जनजागृती करत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे जे विद्यार्थी जे आहेत जे आज पूर्णपणे कळसुलकर इंग्लिश स्कूल लेझिम पथक वगैरे जे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक विविधता याच्यामध्ये दाखवली जाते। आणि त्याच्यासाठी आमचे जे माजी विद्यार्थी आहेत या माजी विद्यार्थ्यांनी आज 25,000 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी टी-शर्ट वगैरे दिलेले आहेत। आमचे जे क्रीडा शिक्षक जे आहेत लाड सर गेले जवळजवळ 15 दिवस याच्यासाठी परिश्रम घेतले जातात। आजचा दिवस हा विसर्जन दिवस आहे, विसर्जन मिरवणूक आहे, जोरदार तुम्ही तयारी केलेली आहे, लेझिम पथक आहे, काही मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, कशी तयारी झाली आणि ही विसर्जनाची मिरवणूक कुठे संपणार आहे आणि कुठून सुरुवात झाली? कळसुलकर इंग्लिश स्कूल जे आमचं जे आहे गेल्या 113 वर्षाची दीर्घ अशा प्रकारची परंपरा असलेली आमची कळसुलकर इंग्लिश स्कूल शाळा आणि आमच्या शाळेपासून ही सुरुवात झाली। आणि संपूर्ण अशा प्रकारे सावंतवाडीच्या शहरातून, गांधी चौकातून, अशा प्रकारे चिताराळीतून, त्याच्यानंतर श्रीराम वाचन मंदिर आणि मग या ठिकाणी मोती तलावाच्या ठिकाणी जवळजवळ 4 ते 4.5 तास हा विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। आणि आमच्या कळसुलकर शाळेचे प्राचार्य आदरणीय काटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, क्रीडा शिक्षक या ठिकाणी UR लाड सर आहेत, त्याच्याबरोबर आमच्या सावंतवाडीचे माजी अर्बन बँकेचे चेअरमन आणि विद्यमान नगरसेवक आमचे वाडकर साहेब, GB वाडकर, सातत्याने सामाजिक कार्यामध्ये ते असतात। आणि या कार्यासाठी जवळजवळ 20 ते 25,000 रुपये खर्च येतो। गेले 15 दिवस आम्ही ह्याच्यासाठी विसर्जनासाठी हा पूर्णपणे आणि उत्स्फूर्तपणे माजी विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात, देणग्या देतात आणि या देणगीच्या रूपातूनच आणि संपूर्ण आमच्या अशा प्रकारच्या कमिट्या असतात, सांस्कृतिक समिती असते, त्याच्यानंतर तिचे जे निवडक जे असतात ते निवडक खेळ अशा प्रकारचे आमचे जे निवडले जातात आणि त्या ह्याच्यातूनच आमचा एक विसर्जनाचा हा तिसऱ्या दिवशी मोठ्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम हा होतो। 15 दिवस याच्यासाठी आम्हाला तयारी करावी लागते आणि एक आकर्षण म्हणून अशा प्रकारचे विविध अशा प्रकारचे कार्यक्रम याच्यामध्ये केले जातात। या ठिकाणी आपण पाहू शकताय फार मोठी गर्दी आहे, माझी विद्यार्थी आहेत, मोठ्या संख्येने पालक उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकताय चारही बाजूने मोठ्या संख्येने या ठिकाणी मिरवणुकीच्या उत्सवासाठी, मिरवणुकीच्या जी मिरवणूक आहे विसर्जन आहे त्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 25,000ची मदत करून या ठिकाणी टी-शर्ट, लेझिम यासाठी मदत केलेली आहे। मोठ्या संख्येने माझी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। फार मोठा समुदाय घेऊन ही चाललेली शारदोत्सवाची विसर्जन मिरवणूक या अशीच चालू राहणार। आपण पाहताय की या ठिकाणी आहेत या इंग्लिश स्कूलचे, त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत। त्यांना काय वाटतंय, कशी मिरवणूक आहे आणि कुठे संपणार आहे, मिरवणुकीमध्ये काय काय सादरीकरण करणार आहेत आपण जाणून घेणार आहोत। येथील सावंतवाडीतील स्थानिक जे आमचे पालक आहेत किंवा स्थानिक लोक जे आहेत त्यांचा योगदान फार मोठं या कार्यक्रमामध्ये आहे। आमचे इथले माजी विद्यार्थी आज व्यावसायिक झालेले